आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक. वसईतील गावठाण विस्तार आणि कोळीवाड्यांमधील घरांना मालकी हक्क देण्याच्या प्रक्रियेला गती. वसई तालुक्यातील नायगाव, मालोंडे, रानगाव, पाचूबंदर आदी कोळीवाड्यांमधील घरांचे सीमांकन, सर्वेक्षण आणि घराखालील जमीन संबंधित घर मालकांच्या नावावर करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज मंत्रालयात महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे नेतृत्व आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी केले. वसई, नायगाव, विरार परिसरातील हजारो कोळी बांधव आणि गावठाण क्षेत्रातील नागरिक अनेक वर्षांपासून मालकी हक्क, बांधकाम परवानगी आणि मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी हा प्रश्न थेट राज्य शासनासमोर मांडत गावठाण विस्तार आणि जमिनीच्या मालकी हक्कांचा विषय प्राधान्याने उपस्थित केला. बैठकीत आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या. वसई, नायगाव आणि विरारमधील सर्व कोळीवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून सीमांकन करण्यात यावे. सीमांकनानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या घराखालील जागा संबंधित घर मालकांच्या नावे करण्यात यावी. गावठाण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने आवश्यक मार्गदर्शक तत्वे तातडीने जाहीर करावीत. यावेळी पालघरच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदू राणी जाखड यांनी या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींची माहिती देत काही मुद्द्यांवर शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगितले. बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही महत्त्वपूर्ण आदेश दिले. त्यानुसार वसई तालुक्यात ज्या ठिकाणी गावठाण घोषित करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी पालघर यांनी तातडीने कार्यवाही पूर्ण करावी. दिनांक 1 जानेवारी 2011 ही बेसलाईन मानून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या घराखालील जागा घर मालकांच्या नावे करण्याची प्रक्रिया राबवावी. 500 चौरस फूट ते 1500 चौरस फूट या मर्यादेतील घरांचा या प्रक्रियेत विचार करण्यात यावा. ही संपूर्ण कार्यवाही सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत करण्यात यावी. या बैठकीला पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदू राणी जाखड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखा श्री नरेंद्र पाटील, भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री बिजेंद्र कुमार, बोईसर विधानसभा प्रमुख श्री महेंद्र पाटील, श्री नवनीत दुबे, श्री देवदत्त मेहर, श्री अविनाश चावंडे तसेच महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवरील कायदेशीर हक्क, बांधकाम परवानग्या तसेच पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत नागरी सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसईतील गावठाण आणि कोळीवाडा भागातील नागरिकांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा एक मोठा आणि सकारात्मक टप्पा असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.